सरकारने आतापर्यंत लवचिकपणाचे धोरण धरत जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे बरंचसं काम केलं. अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांचा आरोप. सगळे सोयरेच्या मागणीला काहीही अर्थ नाही. उद्या सगळे सोयरे होईल, परवा ते गणगोत मागतील, नंतर ते मित्रमंडळी मागतील, नंतर ते काहीही मागतील. बापूसाहेब भुजबळ यांची टीका. जरांगे यांनी सरकारचा छळ केला, ओबीसींचा पण मोठ्या प्रमाणात छळ केला. बापूसाहेब भुजबळ. आज ओबीसी बांधव खरे असताना विस्थापित आहेत आणि मराठा समाज प्रस्थापित आहे. भुजबळ. ठोकशाहीने काहीतरी बरळायचं म्हणून जरांगे बरळतात, मीडियाला येतात. बापूसाहेब भुजबळ यांची जोरदार टीका. सरकारने आतापर्यंत लवचिकपणाचे धोरण धरत जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे बरंचसं काम केलंय, असा आरोप अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी केले. आज दिनांक 20 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान सावता बहन इथे ते आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. सगळे सोयरेच्या मागणीला काहीही अर्थ नाही असं म्हणत उद्या सगळे सोयरे होईल, परवा ते गणगोत मागतील, नंतर ते मित्रमंडळी मागतील, नंतर ते काहीही मागतील असं म्हणत बापूसाहेब भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे. जरांगे यांनी सरकारचा छळ केला, ओबीसींचा मोठ्या प्रमाणात छळ केला असल्याची टीका बापूसाहेब भुजबळ यांनी केली आहे. आज ओबीसी बांधव खरे असताना विस्थापित आहेत आणि मराठा समाज प्रस्थापित आहे असं म्हणत ओबीसीत 450 जाती असताना ओबीसी समाजाला 19% आरक्षणात मिळतंय काय असा सवाल करत जरांगे हिटलरशाहीने, हुकुमशाहीने त्यात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं बापूसाहेब भुजबळ म्हणाले. जरांगे यांची मागणी कोणालाही मान्य नसून त्यासाठीच ओबीसींनी हे उपोषण सुरू केलं असल्याची प्रतिक्रिया बापूसाहेब भुजबळ यांनी दिली आहे. ठोकशाहीनं काहीतरी बरळायचं म्हणून जरांगे बरळतात, मीडियात येतात, अशी टीका बापूसाहेब भुजबळ यांनी केली आहे. यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे शहर अध्यक्ष दीपक वैद्य, सुभाष राऊत, रमेश मुळे यांसह समता परिषदेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला सांगा साहेब, राज्य सरकार विधानसभा निवडणुकापूर्वी जरांगेची जी मागणी आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करते विधानसभा निवडणुकीपूर्वी, या पद्धतीने कशा रोखणार आहे? एक तर असं आहे, सरकारने आत्तापर्यंत फार लवचिकपणा धोरण धरून त्या जरांगेच्या म्हणण्याप्रमाणे बरंचसं काम केलेलं आहे. आता सगळे सोयरेच्या मागणीला काहीही अर्थ नाही आहे. उद्या सगळे सोयरे होईल, परवा ते गणगोत मागतील, नंतर नातेवाईक मागतील, नंतर मित्रमंडळी मागतील, नंतर काही पण ते मागतील. आणि त्या पद्धतीनं त्यांनी सरकारला पण हॅरेसमेंट केलेलं आहे आणि ओबीसी बांधवांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हॅरेसमेंट चालवलं आहे. आज ओबीसी बांधव हा खऱ्या असताना विस्थापित आहे आणि मराठा समाज हा प्रस्थापित आहे. विस्थापित या नात्यानं असं आहे की 450 जाती असताना त्यांना 19% आरक्षणामध्ये काय मिळतं काय, आणि त्यात हा माणूस हिटलरशाहीनं, हुकुमशाहीनं, ठोकशाहीनं त्यात घुसण्याचा प्रयत्न करतो. हे कदापि मंजूर नाही आहे. ना समाजाला मंजूर, ना नेत्यांना मंजूर, ना आमचे ओबीसीचे योद्धे ते भुजबळ साहेबांना मंजूर नाही. म्हणून ही सगळी लढाई आहे. पुण्यामध्ये काही लोक बसलेले उपोषणाला, त्यांनाही 7-8 दिवस चाललेत. या ठिकाणी हाके साहेब आणि नवनाबाबा बसलेले आहेत, त्यांनाही 7-8 दिवस झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं जरांगेला पायघड्या टाकल्या, रेड लेवल टाकलं, त्याप्रमाणे अजूनही आमच्या ओबीसीचे जे नेते उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा कोणीही त्या ठिकाणी जाऊन विचारपूससुद्धा केलेली नाही आहे. ही अत्यंत लांछनास्पद आहे. निश्चितपणे याचा आम्ही निषेध करतो आणि आता आम्ही त्या ठिकाणी भेटण्यासाठी सर्वजण जात आहोत. आम्ही त्यांना साथ द्यावी म्हणून आम्ही निघालो. जरांगे पाटलाकडून वारंवार भुजबळ साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते. भुजबळ साहेबांवरती याकडे कसं पाहणार तुम्ही? काय जरांगे पाटलाची लायकी काय आहे, शिक्षण काय आहे, कसं काय आहे, भुजबळ साहेबांची उंची किती आहे, त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांचं कुठपर्यंत काय आहे, याला आपला ठोकशाहीने काहीतरी बरळायचं म्हणून आपला बरळत असतो. कुठंतरी काहीतरी त्याला मीडियामध्ये यायचं म्हणून तो आपला येतोय, बाकी दुसरं त्यामध्ये काही नाही आहे. 7 दिवसापासून उपोषण चालू आहे वडीगोद्री येथे. सोशल मीडियावरती वडापाव खातो असा फोटो व्हायरल होतोय. मराठा समाज ही लोक आहे ना, ही लोक बदनाम कशी होतील ओबीसी समाज आणि त्यांचे नेते, यासाठी त्यांचेच काही जे चमचे आहेत ते बातम्या पसरवतात. त्याच्यामध्ये काय अर्थ नाही. चला.